नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। येवले शहरातील प्रभाग क्रमांक 3 चे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संकेत शिंदे आणि नजम मुसहर अन्सारी यांच्या प्रचारनिमित्त कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, सलीम मुकादम आदी हजर होते। प्रभागाच्या विकासासाठी मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नगराध्यक्षपदासाठी शिंदे सेनेचे उमेदवार रुपेश दराडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संकेत शिंदे आणि नजम मुसहर अन्सारी यांना निवडून द्या असे आवाहन करण्यात आले। टिकट नहीं मिलेगा क्योंकि एक टिकट जब मुसलमान को दे दी है तो दूसरा टिकट मुसलमान को नहीं मिलेगा, दूसरा टिकट हिंदू को मिलेगा। बाकी उसके समझ में नहीं आया, आखिर को उसको टिकट नहीं मिला तो बोले बहुत पछता रहा हूँ, बहुत बड़ी गलती होगी मामा मेरे से ऐसा वैसा। चलो भाई मैंने समझाया, तुम्हारा भाई साहब जब टिकट नहीं मिला ना तो बैठ जाएंगे, तुम लोग से वादा करो मैं खड़े नहीं रहूंगा, बैठ जाऊँ। फिर उसके बाद देखो तो 2 दिन के बाद फिर वो आया, बोले मुझको जो नगर सेवक थे, नगर सेवक कौन है? अरे ये तो सब ठेकेदार बन गए, सब नगर सेवक ठेकेदार बन गए। ये पीछे नगर सुल रोड पे जो काम हुआ, ये ओपन स्पेस में गार्डन का नो कितनी रकम लगी? 50 लाख रुपए से ज्यादा खर्चा हुआ, कंपाउंड को हुआ। ये लोग सिर्फ अपने खिसे भरने के काम करते रहे। ऐसी बात तो हमारे बारे में आपको 100% मैं कहता हूँ, बता दो आप। नसेल पण जे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे। आता जेव्हा आम्ही आमदार झालो, 2 भावांनी 450 कोटी रुपयाचं काम केलं या मतदारसंघात, म्हणजे येवल्यातच। आता नांदगाव रोड चालू आहे, संकेत भाऊंनी सांगितलं त्यावेळेस ते पण उद्घाटनाला होतं, त्यांचे जे कामं होते मस्जिद जवळ तिथं आपण LED लावलं। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।